आणि एक महत्त्वाची मोठी बातमी आता आपण बघूया। शिवसेनेचे खासदार रवींद्र वायकर यांना मुंबई पोलिसांकडून क्लीन चिट मिळाल्याची माहिती मिळते आहे। जोगेश्वरी भूखंड घोटाळा प्रकरणी ईओडब्ल्यू कडनं कोर्टामध्ये सी समरी रिपोर्ट सादर करण्यात आलेला आहे। गैरसमजातनं मुंबई महानगरपालिकेनं हा गुन्हा दाखल केल्याचं मुंबई पोलिसांचं म्हणणं आहे आणि यामुळे आता रवींद्र वायकरांवरचे सगळे गुन्हे मागे घेण्यात आल्याची माहिती मिळते आहे। दरम्यान रवींद्र वायकर, त्यांच्या पत्नी मनीषा आणि त्यांचे भागीदार आसू नेहलानी, राज लालचंदानी, प्रितपाल बिंद्रा आणि आर्किटेक्ट अरुण दुबे यांच्या विरोधात फौजदारी गुन्हा दाखल करण्यात आलेला होता आणि या संदर्भातली अधिक माहिती आपण जाणून घेणार आहोत। अमेय राणे आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत सध्या। अमेय, खासदार रवींद्र वायकर यांना आता मुंबई पोलिसांनी क्लीन चिट दिलेली आहे। पालिकेकडनं जी तक्रार दाखल झाली होती ती गैरसमजातनं झाली होती असा दावा क्लोजर रिपोर्ट मध्ये करण्यात आल्याचं समजतंय। अमेय, काय नेमकी माहिती? अजिंक्य, महाविकास आघाडी सरकारच्या काळात जेव्हा रवींद्र वायकर हे ठाकरे गटाचे आमदार होते तेव्हा त्यांच्या मागे हा चौकशीचा ससेमिरा लागला होता। जोगेश्वरीतील एक सार्वजनिक वापरासाठीचा राखीव भूखंड, त्याचं जे नोटिफिकेशन होतं ते त्यांनी बदलून त्याच्यावर एक पंचतारांकित हॉटेल बांधण्याचा प्रस्ताव पालिकेकडनं मंजूर करून घेतला होता आणि त्या प्रकारची जय्यत तयारीही सुरू केली। परंतु त्यानंतर भाजप नेते किरीट सोमय्या यांनी हा प्रकार उघडकीस आणला। त्यानंतर वायकरांवर चौफेर त्यांनी आरोप केले, टीका केली। हे प्रकरण कोर्टात गेलं आणि त्यानंतर पालिकेला उपरती होऊन पालिकेच्या वतीनं अभियंत्याच्या वतीनं मुंबईत आझाद मैदान पोलीस ठाण्यात याची रीतसर तक्रार देण्यात आली आणि वायकरांनी गैरमार्गानं हा भूखंड लाटल्याचा आरोप करून 500 कोटींचा घोटाळा करत मुंबई महानगरपालिकेचा शेकडो कोटींचा महसूल बुडवल्याचा आरोप केला। त्यानंतर या प्रकरणी मुंबई पोलिसांनी आझाद मैदान पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आणि 500 कोटींच्या आसपासचं हे प्रकरण असल्यानं तो तपास ईओडब्ल्यू कडे वर्ग करण्यात आला। त्यानंतर आता शिंदे गटात गेले, ते तिथून खासदारकी त्यांनी लढवली, आता ते नवनिर्वाचित खासदार देखील आहेत आणि अशाच पार्श्वभूमीवर आता मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेनं कोर्टात या प्रकरणी सी समरी रिपोर्ट सादर केलेला आहे, ज्याच्यात स्पष्टपणे म्हटलेलं आहे की पालिकेकडनं जी तक्रार दाखल करण्यात आली होती ती गैरसमजुतीतून आणि चुकीच्या माहितीतनं दाखल झाली होती। या प्रकरणी कुठलाही आर्थिक गैरव्यवहार झाल्याचे पुरावे सापडत नाहीयेत, त्यामुळे हा तपास बंद करण्यात यावा असा मुंबई पोलिसांनी कोर्टात अहवाल सादर केलाय। आता हा अहवाल स्वीकारायचा की नाही हे सर्वस्वी कोर्टावर आहे, परंतु कुठेतरी बदललेली राजकीय परिस्थिती वायकरांच्या पथ्यावर पडली आहे आणि मुंबई पोलिसांनी ज्या प्रकरणी गुन्हा नोंद केला होता त्या प्रकरणी आता कुठलेही पुरावे नसल्यानं हा तपास बंद करत असल्याचा अहवाल कोर्टाला सादर केलाय। त्यामुळे कुठेतरी रवींद्र वायकरांना या प्रकरणी मोठा दिलासा मिळालाय, हे सध्याचं चित्र आहे। अजिंक्य, ठीक आहे अमेय, धन्यवाद। सविस्तर माहिती आपण दिलीत त्याबद्दल। त्यामुळे बदललेली सध्याची राजकीय परिस्थिती ही वायकरांच्या पथ्यावर पडली आहे की काय अशीच सध्याची तरी स्थिती दिसते। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।